श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 17 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार असणार आहे. श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यात श्रावणी सोमवार हे बघा उपवास केले जातात. श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना मानला जातो. अत्यंत महत्त्वाचा असा हा शुभ महिना आहे. तर या श्रावणी सोमवारी 21 तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. तर या दिवशी काही उपाय सेवा आपण करतो त्याचं फळ हे नक्कीच लवकर प्राप्त होतं. तर असाच हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर महादेवांच्या पिंडीवर आपण सर्वच जण अभिषेक करतो. पहा, अगदी पाण्यानं, साध्या पाण्यानं जरी तुम्ही अभिषेक केला ना तरी देखील आनंदानं महादेव हे मानून घेतात. भगवान शंकर हे साधे भोळे आहेत. ते भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत. ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर अभिषेक अगदी तुम्ही पाण्यानं, दुधानं, पंचामृतानं, अगदी कशानेही करा. असं म्हटलं जातं की दुधामध्ये साखर मिक्स केल्यानं मानसिक तणाव दूर होतो. तसेच उसाच्या रसानं जर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर धनप्राप्ती होते असंही म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर बघा, मधाने जर अभिषेक केला तर अधिक सुख जे आहे तर ते प्राप्त होतं. असं वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला तर त्याचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर श्रावण महिन्यात भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही उपासना करायची असते. अर्थात माता पार्वती ही लक्ष्मीचंच एक रूप आहे. आपण सर्वजण हे सांसारिक व्यक्ती आहोत आणि या सांसारिक अडचणी ह्या सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात, पण प्रत्येकाला थोड्या काळ काय होईना थोड्याफार असतातच. आणि त्यात आर्थिक अडचण ही जास्त महत्त्वाची मानली जाते. त्यासाठीच आपण उपाय सेवा करत असतो. पण यासारखे काही उपाय आणि सेवा अगदी श्रद्धेनं, विश्वासानं जर केलं ना तर तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी नक्कीच वास करेल. बघा, कष्टाला अर्थात पर्याय नाही. कष्ट हे करायचेच आहे. कष्ट केल्याशिवाय काहीही नाही. पण त्या कष्टाला पर्याय नाही. पण कष्टाला जर काही सेवा केल्या, काही उपाय केले तर आपल्या आर्थिक अडचणी, समस्या त्या नक्कीच दूर होत असतात. तर अशी ही एक सेवा आहे, हा एक उपाय आहे. तो श्रावणी सोमवारी तुम्हाला करायचा आहे. तर उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु तो तितकाच प्रभावी आहे. नक्की करा. अर्थात बघा, माता लक्ष्मी ही चंचल आहे. पण असं काही जर उपाय केले, काही सेवा केल्या तर ती नक्कीच आपल्या घरात स्थिर राहते. तर उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी शिवमूठ जी आहे ती शिवमूठ म्हणजे तांदूळ आहे. तर या उपायासाठी आपल्याला बघा, उजव्या हातात अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे. बघा, घेताना तुटलेले, कीड लागलेले असे तांदूळ घ्यायचे नाही. अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे. आणि बघा, तुम्हाला तुमच्या उजव्या हातात हे 21 तांदूळ घेऊन मूठ बंद करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला 16 वेळा कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल आणि तो मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. मूठ बंद करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे. तर बघा, हा मंत्र असा आहे: ओम श्रीं ह्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. हा कमलात्मक मंत्र आहे. या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अक्षता अर्पण करण्याआधी हातात 21 तांदूळ घ्यायचे आहे आणि नंतर हातात घेऊनच तुम्हाला हा कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. त्यानंतर महादेवांना मनोमन प्रार्थना करा, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, घरात लक्ष्मी स्थिर राहू दे, आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ दे आणि त्यानंतर अखंड लक्ष्मी माझ्या घरात राहू दे असं म्हणून ते बघा, आपल्याला तांदूळ जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. बघा, ही शिवमूठ नाही, हे मात्र लक्षात घ्या. हा उपाय आहे. तर मंत्र म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हे तांदूळ तुम्हाला शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे. ही सेवा आहे. उपाय तुम्ही घरातच करू शकता किंवा मंदिरात जाऊनही करू शकता, काहीच हरकत नाही.
तुमची सर्व पूजा झाली की नंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्याचबरोबर मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही करू शकत नाही, परंतु ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. बघा, काही नाही केलं तरी हे मात्र हा उपाय नक्की करून बघा. तुमच्यावर महादेवांची कृपा अखंड राहील. बघा, पुन्हा सांगते, ही शिवामूठ नाही. त्याचबरोबर तांदूळ कधीही बघा हळद कुंकू टाकून वाहिले जात नाही. भगवान शंकरांच्या सेवेत हळद कुंकूचा वापर केला जात नाही. अर्थात ते वैराग्य आहे. त्यांना भस्म चंदनाचा वापर केला जातो, ते त्यांना जास्त प्रिय आहे. म्हणून बघा, या श्रावणी सोमवारी ही सेवा, हा उपाय नक्की करा. आणि बघा, अनेक महिलांनी याआधीही हा उपाय, ही सेवा केली असेल, त्याचा अनुभवही त्यांनी घेतला असेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी